नगर तालुक्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकावर जमावाकडनं दगडफेक, 7 पोलीस जखमी. शासकीय कर्तव्य बजावत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकावर दगडफेक करून कामात अडथळा आणल्याची धक्कादायक घटना नगर सोलापूर रोडवरील तुक्कड ओढा इथं दिनांक 26 मार्च रोजी रात्री 10 ते 10:30 वाजण्याच्या कालावधीमध्ये घडली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन इथं नावं निष्पन्न झालेल्या 31 जणांसह अन्य 70 जणांच्या जमावावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू आहे. या घटनेबाबत पोलीस कॉन्स्टेबल सुनील रमेश मालणकर यांनी फिर्याद दिली. 26 मार्च रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक परिसरात गस्त घालत असताना आरोपी योगेश बेरड यानं आपली मोटरसायकल आडवी लावून पोलिसांचं वाहन अडवलं. त्यानंतर दीपक कुंडलिक बेरड, देविदास शिवाजी बेरड, राजू पंडित बेरड, मयूर अशोक पुंड, धर्मा दत्तात्रय बेरड यांच्यासह जमावाला बोलावून घेतलं. या जमावानं पोलिसांना घेराव घातला. या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 70 आरोपींसह इतरांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 132, 324(4), 121(1), 126(2), 189(2), 189(6), 125 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार हे करत आहेत. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.